तर कुणबी प्रमाणपत्रांबाबत शिंदे आणि अजितदादा यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। एकनाथ शिंदे अजित पवार कुणबी प्रमाणपत्र घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारलेला होता आणि त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको असं शिंदे आणि अजितदादा दोघांनी म्हटलंय। आम्हाला प्रमाणपत्र देण्यापेक्षा गोरगरीब मराठ्यांना द्या असंही अजितदादांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। कुणबी प्रमाणपत्र तुम्ही घेणार का असं जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, गोरगरीब मराठ्यांना ते मिळावं असं म्हटलेलं आहे। सीएम साहेब पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या भाषणात सांगितलं काल, आणि मला वाटतं बसून दादांनी किंवा कोणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का, तर त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं। तुम्ही आणि अजित दादा कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का? नाही। तुम्ही घेणार आहे का? अरे काय अरे काय महाराष्ट्राला कळावं म्हणून मी आता मुख्यमंत्री मी नाही ऐका मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो, त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जो दाखला माझ्याकडे आहे मराठा म्हणून, मला त्याच्याबद्दल तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळण्यापेक्षा मराठा समाजामध्ये गरीब वर्ग जो आहे त्यांना पहिल्यांदा कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे। आता बोलूयात पुढच्या बातमीकडे। फडणवीसांनी अजितदादांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात एक मोठा खुलासा केलेला आहे। शिंदेंच्या मध्यस्थीनंतर वाद शमलाय असं अजितदादांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांना यांनी पत्र लिहिलं होतं, त्यावेळेला प्रचंड चर्चा त्याच्यावरून झाली, मात्र एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता वाद शमलाय असं अजितदादांनी म्हटलेलं आहे। नवाब मलिक यांना सत्तेत घेण्यावरून हे पत्र देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलं होतं आणि त्या संदर्भात मोठा खुलासा अजित पवार यांनी केलेला आहे। आमच्यातला वाद शमलाय, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी ठरलेली आहे असं एकंदरीत चित्र आता समोर येत आहे। ते पत्र मला मिळालंय, त्या पत्राचा सारखा उल्लेख करायचं कारण नाही आणि त्यांनी मला दिलं, मग एकनाथराव शिंदेंनी मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं हे जे पत्र मिळालेलं आहे त्याच्यामध्ये कुणी नाराज होऊ नका, ये मेरा प्रेम पत्र पढ़कर कोई नाराज न हो।